तळोजा येथे काकाने घरात घुसून भाचीची हत्या केल्याची धक्कादायक घटना एकच खळबळजनक उडाली। तळोजा फेज 2 मधील आसावरी सोसायटीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या 17 वर्षांची मुलगी आपल्या आई वडिलांसोबत राहत होती। शुक्रवारी सकाळी आई वडील कामावर गेले असता मात्र संध्याकाळी आई घरी परत येताच तिला तिची मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली। तातडीने मुलीला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पुरावे गोळा केले। अज्ञात हल्लेखोराकडून गुन्हा दाखल करीन आणि तांत्रिक तपास सुरू करून गुप्तचर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी 45 वर्षीय आरोपीला अटक केली आहे। तो आरोपी हा मृत मुलीच्या मावशीचा पती असल्याचा दावा आहे। काल तळोजा पोलीस स्टेशन अंतर्गत साधारण दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान आसावरी सोसायटी फेज 2 तळोजा या ठिकाणी एक 17 वर्षीय युवती आहे, तर तिची तिच्या राहत्या घरी खून करून हत्या झाल्याची घटना घडलेली होती। त्या अनुषंगाने सदर घटनेचे गांभीर्य बघून तत्काळ आमचा स्टाफ त्या ठिकाणी पोहोचलेला होता आणि घटनेचे गांभीर्य बघून श्री पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंपे सर, सह पोलीस आयुक्त संजय इनपुरे सर, अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे सर, पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते सर आणि सचिन गुंजाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जवळपास 6 पथक या ठिकाणी तयार केलेली होती। आजूबाजूच्या परिसरातील जे काही CCTV आहेत व इतर जे तांत्रिक विश्लेषण आहे त्याच्या सहाय्याने व त्याच पद्धतीने यातील जो आरोपी आहे त्याची चालण्याची लकब ओळखून आपण त्या ठिकाणी 12 तासाच्या आत यातील आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। यातील जो आरोपी आहे तर तो आणि मयत हे नात्याने एकमेकांचे नातेवाईक लागतात, एकाच परिवारातील आहेत आणि यांचे आर्थिक देवाणघेवाण त्याच पद्धतीने काही कौटुंबिक वाद होते। त्याच्या कारणास्तव त्यांनी काल दुपारी साधारण 11:30 ते 1 च्या दरम्यान तिच्या राहत्या घरी येऊन तिची कुकर आणि चाकू याच्या सहाय्याने हत्या केल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न झालेलं आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास PI सागर निकम हे करत आहेत। याच्यामध्ये आमचा प्राथमिक तपास चालू आहे, पुढील तपास करणं बाकी आहे। प्रथमदर्शनी यांचे आर्थिक वाद आणि यांचे कौटुंबिक जे वाद होते त्यातून ही हत्या झाल्याचं निष्पन्न होत आहे आणि यामध्ये अधिक तपास चालू आहे। यातील जी मृतक आहे, जी मुलगी आहे, तर तिच्या घरी तिचे आई वडील आणि तिचा भाऊ हे राहत होते। वडील एका पनवेलमधील फॅक्टरीमध्ये काम करत आहे, आई हे मेस चालवती आणि तिचा जो दुसरा भाऊ आहे तर तो एका ठिकाणी काम करत आहे। आता यातील जो आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे तर तो मैत्याचा नातेवाईक आहे, त्याच्यावर प्रथमदर्शनी कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल नसल्याचे दिसत आहे, परंतु त्यामध्ये अधिक तपास आमचा चालू आहे। यातील जो आरोपी आहे मोहम्मद आयुब साईद याचं 44 वर्ष वय आहे। 17 सप्टेंबर रोजी घडलेल्या अपघाताच्या अनुषंगाने 2 अनोळखी व्यक्तीवर दाखल करण्यात आलेली तक्रार ही खोटी असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले। सुरुवातीला ही घटना डिप्टी सिग्नल रेल्वे ब्रिज जवळ घडल्याचे सांगण्यात आले होते, तर तपासात हे स्पष्ट झाले आहे की तक्रार ही कुठेतरी संबंधित कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकमेल करणे आणि शासकीय यंत्रणेला वेठीस धरणे या उद्देशाने करण्यात आली। मात्र पोलिसांनी या प्रकरणात दंग्यांचा गुन्हा दाखल केला आहे, तसेच खोटी तक्रार दाखल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होईल असा इशारा पोलीस अधिकाऱ्यांनी दिला आहे। 17/9/2025 रोजी जी घटना घडली होती अपघाताच्या, त्याच्या अनुषंगाने 2 अनोळखी व्यक्तींवरती आपण कॉन्ट्रॅक्टवर गुन्हा दाखल केलेला होता, पण त्याच्या अनुषंगाने पुढील तपास करण्यात आला। तो सदर जो अपघात झालेला आहे, ज्या ठिकाण ते दाखवण्यात आलं होतं, जे डिप्टी सिग्नलचा जो ओव्हरब्रिज आहे रेल्वे ब्रिज, त्या ठिकाणी झाल्याबाबतची जी कंप्लेंट होती ती कंप्लेंट कुठंतरी बनावट कंप्लेंट आहे, त्या ठिकाणी ती घटना घडलेली नाही आहे। ती घटना सदर घटना ही पारडी ब्रिजवरती तो ॲक्सिडेंट झालेला आहे, परंतु कुठंतरी संबंधित कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकमेल करणे किंवा शासकीय यंत्रणाला वेठीस धरणे हा प्रकार तिथं खोटा प्रकार करण्यात आला आहे। त्याच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी एक दंग्याचा गुन्हा दाखल केलेला आहे, तसेच ह्या जो खोटा गुन्हा दाखल केला आहे त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात येईल। ढगफुटी झाल्याने खोतकरांच्या बसस्थानक परिसरात पाहणी दरम्यान 2 गटात हाणामारी झाली असल्याने दोन्ही गटातील लोकांची गळाभेट झाल्याने अखेर त्या वादावर पडदा पडला। कायदा व सुव्यवस्था बाधित होण्याची शक्यता असल्याने आमदार यांनी दोन्ही कुटुंबांना आपल्या निवासस्थानी बोलवून मध्यस्थी केली आहे। त्यांना दिलजमाई करण्यात खोतकरांना यश आले। वाद मिटलेला आहे। 2 दिवसापूर्वी जो काही शहरामध्ये वाद झाला होता
त्याचा तो खतरा वाईटच आहे. त्या सर्व गोष्टी खूपच वाईट घडल्या होत्या आणि आज त्याच्यावरती पूर्णतः पडदा या ठिकाणी टाकला. आमच्या माननीय बबलू चौधरी हे एक राजकारणातलं मोठं व्यक्तिमत्व आहे आणि जीवन हा माझा मित्र आहे. जीवननी मी 2 दिवसामध्ये बैठका घेऊन जीवननी परिवारासह बबलू चौधरीची जो काही त्या ठिकाणी माफी मागितलेली आहे आणि पाय पडून मुलांनी जे झालेल्या चुकाबद्दल माफी मागितलेली आहे आणि तेवढ्याच उदार अंतकरणाने बबलू चौधरीने सुद्धा त्यांना माफ केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टीवर आता पडदा पडलेला आहे. त्यामुळे दोन्ही परिवार आता भविष्यामध्ये एकत्र येतील आणि पुन्हा पहिल्यासारखं वैभव निर्माण करतील. खरं तर दोन्ही परिवाराची ताकद आहे आणि दोन्ही परिवार एकत्र येऊन पुन्हा एकदा सामाजिक कामामध्ये अग्रेसर होतील. आज हा वाद मिटला याचा मला भास्कर आंबेकर, गणेश राऊत, आम्हा सर्वांना निश्चितपणे विष्णू पासपोले, आम्हा सर्वांना नंदू जांगडे, आम्हा सर्वांना मनापासून आनंद आहे. या सर्व मित्र कंपनीने मध्यस्थी केली आणि हा वाद मिटलेला आहे. अगोदर झालेल्या प्रकरणात आमच्या मुलाकडून, परिवाराकडून आमचे मान्य नेते, समाजाचे प्रतिष्ठित नागरिक बबलू चौधरी यांच्यावर हात उगारण्यात आला होता. ती मोठी चूक होती. आम्हाला पश्चातापाची वेळ होती. आम्ही हात जोडून माफी मागून आमचं प्रकरण मिटवलेलं आहे. अनहोनी झालेली है, गलतफहमी का शिकार हो गए बच्चे और उन्होंने गलत किए, ये हमारे को अच्छा नहीं लगा और वो परिवार को कुछ हमारे बच्चों की वजह से बबलू चौधरी की इमेज को धक्का लगा. उसके लिए मैं उनसे आज आपके सामने, सभी के सामने माफी चाहता हूं और हमारा प्रकरण खत्म करे. हमने आपस में बैठ के भाव की वजह से अर्जुन राव ने पहल की है, बीच में मध्यस्थी करके हमारे मित्र परिवारों ने सबने मिलकर समझाए. सबने हमारे परिवार को एक जगह लाने की कोशिश करे. मैं अभी सभी मित्रों का, नंदू जांगड़े, गणेश सेठ, तुम्हारे भास्कर राव जी, सभी जो लोगों का मैं आभारी हूँ और अर्जुन राव का विशेष करके आभारी हूँ जो हमारे मित्र ने हमारे समाज परिवार को, दोनों परिवार को, चौधरी परिवार को एक जगह लाया. धन्यवाद. पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी सेवक रथ मोबाईल वैद्य सेवा सुरू करण्यात आली असून सिंदखेड राजा परिसरामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आणि त्यांना आधार देत ढगफुटी सदृश पाऊस हे नैसर्गिक संकट आहे, या नैसर्गिक संकटाला हिमतीने सामोरे गेले पाहिजे असं आवाहन देखील केलं आहे. तर अनेक शहरी भागामध्ये सुद्धा पाणी शिरतंय, लोकांचं आरोग्य खराब होतं. केंद्र सरकारच्या वतीने अशी एखादी योजना आहे का की त्या माध्यमातून तुम्ही लोकांचं आरोग्य व्यवस्थित करू शकता? केंद्र सरकारच्या वतीनं ज्या ज्या भागामध्ये अतिवृष्टी होते, पूर येतात, अशा भागासाठी आम्ही मोबाईल ॲम्ब्युलन्स, त्यामध्ये डॉक्टर, सर्व स्टाफ असतो, सर्व प्रकारच्या तपासण्या त्याच्यामध्ये होतात. आधुनिक पद्धतीच्या अशा ॲम्ब्युलन्स ह्या त्या भागामध्ये पाठवून गावोगाव जे लोक आजारी असतील, ज्यांना तपासण्या करायच्या असतील, त्या लोकांच्या मोफत तपासण्या होतात, औषधोपचार त्यांच्यावर केले जातात आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा केंद्र सरकार मोठ्या प्रमाणामध्ये अशा पूरग्रस्त भागाला मदत करते. तुम्ही पाहिला असेल, परवाला मी पंजाबच्या पूरग्रस्त भागाचा दौरा केला. गुरुदासपूर नावाचा जिल्हा होता. ताबडतोब दुसऱ्याच दिवशी आम्ही तिथं 3 मोबाईल ॲम्ब्युलन्स पाठवल्या. आपल्याही जिल्ह्यामध्ये आपण बोलवणार आहोत. सिंदखेड राजा तालुक्यातील किनगाव मंडळामध्ये 15 तारखेला अतिवृष्टी झाली, त्याची पाहणी आपण केली. काय निर्देश दिले प्रशासनाला? नाही, 15 तारखेला किनगाव राजा मंडळ आणि सिंदखेड राजा मंडळ या दोन्ही मंडळामध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडला आणि त्यामुळं प्रचंड नदी नाल्याला पूर आले. शेतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं पाणी त्या ठिकाणी आलं आणि शेतकऱ्यांच्या म्हणजे आता पिकं जवळपास शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत. सोयाबीन असेल, कपाशी असेल, तूर असेल, जे काही खरीपाची आमची पिकं होती त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि अनेक लोकांचं ते नुकसान झालेल्या लोकांचे पंचनामे व्यवस्थित व्हावे, त्यांना शासनाकडून मदत व्यवस्थित भेटावी म्हणून आज या पूरग्रस्त भागाचा, अतिवृष्टीग्रस्त भागाचा आम्ही दौरा या ठिकाणी केला. या ठिकाणी सगळे महसूलचे अधिकारी आहेत, कृषी विभागाचे अधिकारी आहेत, पंचायत समिती, जिल्हा परिषदचे बी कर्मचारी, अधिकारी या ठिकाणी आहेत आणि कुठल्याही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असेल त्यांना मदत शासनाकडून मिळाली पाहिजेत म्हणून तसे सर्वे करण्याचे, पंचनामे करण्याचे निर्देश संबंधित सर्व गावचा ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, कृषी सहाय्यक असेल या सगळ्यांना दिलेले आहेत.
चोपडा येथे लाल कांद्यासोबत उन्हाळी कांद्याचीही मोठ्या प्रमाणावर लागवड केली असून उन्हाळी कांद्याची काढणी एप्रिल-मे महिन्यात केली जाते। भाव मिळाला तर विक्री होते, नाहीतर मात्र यंदा भाव वाढल्याने अनेक शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले असल्याने चोपडा तालुक्यातील एका युवकाने शेतकऱ्याने आपल्या शेतातील तब्बल 20 टन उन्हाळी कांदा मे महिन्यात काढणी करून भाव वाढेल या आशेने 5 महिन्यांपासून साठवून ठेवला। मात्र साठवणुकीसाठी 4 फॅन लावून शेतकऱ्याने मोठा खर्च केला होता। मात्र आता जवळपास 60% कांदा खराब होऊन वाया गेला। कांद्यांच्या लागवडीपासून काढणीपर्यंतचा खर्च वेगळा आणि 5 महिन्यांच्या साठवणीचा खर्च वेगळा झाला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान होण्याची शक्यता आहे। येत्या काही दिवसात भाव मिळाला नाही तर उरलेला कांदा फेकून द्यावा लागेल, तर सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे कांद्याला किमान 15 ते 20 रुपये किलो तरी भाव मिळावा अशी मागणी शेतकरी करत आहेत। मे महिन्यात त्याची काढणी झाली त्यावेळेस पण हाच भाव होता 9-10 रुपये। आपण 5 महिन्यापासून त्याला सांभाळतोय, पण त्याला 15-20 रुपयेपर्यंत किंमत व्हायला पाहिजे, आतापर्यंत 30 रुपयेपर्यंत, पण आता पण तीच किंमत आहे। त्यामुळे त्याला 60% घट येऊन गेली। आता त्यावेळेस तो 20 टन माल होता, तो आता 10 टन पण राहिला नाही। आणि आता जो कांदा आहे तो सडण्याच्या परिस्थितीत येऊन गेलेला दिसतोय। 60% सड झाली ना। हां, आणि घटही होतोय। घट तर 60% झाली ना। आणि जो आपल्याकडे म्हणजे जे नाशिक सारख्या शेतकऱ्यांकडे साठवणुकीसाठी चाळ असते, त्या तसे आपल्याकडे चाळ नाही, तरी देखील आपण गेल्या 5 महिन्यापासून भावची वाट पाहत आहे आणि साठवणे काय अडचणी येत आहे तुम्हाला या साठवण्यासाठी? साठवण्यापासून अडचणी खूपच आहेत। मे महिन्यापासून पाऊस आहे, आपण एक्झॉस्ट फॅन लावले होते, गोडाऊनला माल भरलेला आहे, आपण रिस्क घेतली, पण तरी पण आपल्याला भाव काही वाढले नाही, त्यामुळे लॉसमध्ये येते यावर्षी। लॉसमध्ये जे अजून शासन जे आहे ते कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष देताना दिसत नाही। नाही, महाराष्ट्र नेपाळसारखी महाराष्ट्राची कंडिशन झाली, नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते जर अशीच अच्छा, साधारण किती असेल हे खर्च लागलेला असेल तुम्हाला? त्याला तर 10 रुपये किलोचा खर्चच आहे। 10 रुपये किलोचा खर्च आहे। आणि आता हा जो साठवण्याचा खर्च हा वेगळा, तो 10 रुपये किलो तो खर्च झाला, म्हणजे आता शेतकऱ्याच्या घरात 20 रुपये खर्च झाला आहे। 20 रुपये खर्च झाला आहे। आणि जर भाव जो वाढला नाही तर अजून काही दिवस किंवा काही महिने साठवणूक करून ठेवावं लागेल? नाही, आता त्याला काढावंच लागेल, नाही तर मग पूर्ण फेकावं लागेल। म्हणजे जे आपलं जे मेहनत आहे ती 100% वाया जाईल। म्हणजे जी शेतकऱ्या जो कांद्याच्या याच्यावर अपेक्षित होता किंवा आपल्याला जो या कांद्यापासून उत्पन्न मिळेल तसं काही दिसत नाही। खर्च तर निघाला नाही, पण वरतून तोटा येईल आणि पैसे टाकावे लागतील। म्हणजे जो कांदा उत्पादक शेतकरी आहे तो अजून कर्जबाजारी होईल। काही शेतकऱ्यांनी बाहेरून बँकेचे कर्ज काढलेलं असेल, काही खाजगी कर्ज काढलेले असेल, अशा शेतकऱ्यांपुढे मोठी प्रश्न निर्माण झाला असेल। याला सरकार जबाबदार आहे। जेव्हा कांदा महाग होतो तेव्हा आयात करून घेतो, आता निर्यात पण होऊ देत नाही जास्त करून। हमी भाव मिळाला तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव तर नको, पण साधारण 15 ते 20 रुपये किलोपर्यंत दर पाहिजे। 20 रुपये किलो तो गेला तर शेतकऱ्यांना परवडतो। बरोबर। काय नाव आहे दादा आपलं? राहुल संतोष महाजन चोपडा। माजल गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शहरपूर मजरा येथे शाळेतील शिक्षकांच्या बदल्या झाल्या असल्याने पालक आणि गावकऱ्यांच्या वतीने निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, तर यामध्ये गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मात्र निरोप समारंभाचा कार्यक्रम चालू असताना शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अश्रू अनावर झाले असून या गुरु शिष्याच्या प्रेमाचं प्रतीक पाहून गावातील नागरिकांचे देखील मन भरून आले आहे। तुम्ही
तुमच्याकडे येतो बस का. काँग्रेस ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबाबाबत भारतीय जनता पक्ष आमदार गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभरातील राजकीय वातावरण तापले आहे. मात्र पडळकरांनी त्यांच्या वादग्रस्त विधानावर माफी मागण्यास नकार दिल्याने संतापाचा उद्रेक सर्वत्र वाढला असून शरद पवार पक्षाकडून जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी श्वानाच्या प्रतिमेला पाडळकरांच्या पोस्टरला जोडे मार तिरडीवर ठेवलेली तर पडळकरांची यांची प्रतिमा पायदरी तुडवून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे भाजपाचे षडयंत्र असून भाजपाची मातृसंस्था संस्कृती यामध्ये दिसून येत आहे. याला सर्वस्वी जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याने त्यांनी गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. हे भाजपचं षडयंत्र आहे आणि भाजपची जी मातृसंस्था आहे RSS त्यांनीची ही संस्कृती यातनं दिसून येते. ह्याला सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीसनी हे जयंत पाटील साहेबांच्या विरुद्ध रचलेलं षडयंत्र आहे आणि याची खरी जबाबदारी देवेंद्र फडणवीसनी घेऊन गोपीचंद पडळकरची आमदारकी रद्द करून त्याच्या विधानभवनातनं हकालपट्टी केली पाहिजे. IPC कलम अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला फौजदारीचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर शिक्षा झाली पाहिजे. हे सर्व भाजपचं आणि RSSचं षडयंत्र आहे. याला सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस या आहेत, कारण त्यांनी पाळलेलं कुत्रा आहे. तिच्या साखळी तुटलेली आहे, त्यामुळे आज बेताल बोलत आहे. मकरंद कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ता. काल परवा जी काही घटना झाली त्या घटनेनं कोल्हापूरकरांच्या पहिल्यांदा डोक्यात एकच वाक्य आलं की माझं पायतान कुठं आहे. ज्या पद्धतीने पडळकर बोललेत ना, खरं सांगतो ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. शिवशाहू फुले आंबेडकरांचा, विचारवंतांचा, लेखकांचा, कवींचा, प्रचंड विद्वानांचा हा महाराष्ट्र. आणि जर अशा पद्धतीने जर महाराष्ट्रात जर वक्तव्य येत असतील ते विधिमंडळातल्या एखाद्या सदस्याकडून, तर खरोखर हे म्हणजे इतका निषेधार्थ आहे की त्याचा निषेध करताना देखील लाज वाटली पाहिजे. आणि मी पडळकरांना एवढंच सांगू शकतो, ज्या पद्धतीनं तुम्ही एखाद्याच्या भूमिकेसाठी ज्या पद्धतीने आरोप करत आहात, तुम्ही एकदा विचार करावा. ज्या महाराष्ट्रातील लोकांनी तुम्हाला विधानमंडळात पाठवून दिलं त्या लोकांच्या मताचा अनादर करत आहात. आणि खरोखर तुम्ही जर ज्या पद्धतीने तुम्ही बोलत आहात ते निषेध करावा तेवढा थोडा आहे. पुन्हा एकदा मी आपल्याला सांगेन की महाराष्ट्रात प्रख्यात असतील, यशवंतराव चव्हाण असेल, त्यांचाही किस्सा प्रसिद्ध आहे. त्याच्याही पेक्षा भाजपच्या अधिवेशनात अटल बिहारी वाजपेयींच्या समोर एक वेळा एका कार्यकर्त्यानं उल्लेख केला की इंदिरा गांधी या शूरपणख आहेत आणि अटल बिहारी वाजपेयी त्यांचं नाक कापावं. त्यावेळेला अटल बिहारी यांनी भाषणात सांगितलं की बाबा रे, त्या महिला आहेत आणि त्या भारताच्या पंतप्रधान आहेत, त्यांच्याविषयी अशा पद्धतीचा अनादर होता कामाने. ते विचार कुठे राहिले नाही, आज तुम्ही कुठे काय करायला लागलाय. खरोखर सांगतो, मला आज त्या पडळकरांची एवढी कीव वाटते. विधिमंडळातून त्यांना अपात्र करण्यात यावं, त्यांना हकलण्यात यावं. आणि मला त्याच्याही पुढचा प्रश्न असा पडतोय की भाजप गोपीचंद पडळकरांना हकालपट्टी करून खरोखर त्या गोमित्रांनी विधिमंडळ स्वच्छ करून घेणार काय. खरोखर त्यांनी ते करावं, त्यांची हकालपट्टी करावी अशी आम्ही तमाम युवकांच्या वतीनं मागणी करत आहोत. मी संतोष मेंघाने, राष्ट्रवादी युवक जिल्हा कार्याध्यक्ष बोलतोय. धनगर समाजाची ST प्रवर्ग आरक्षणामध्ये समावेश करावा या मागणीसाठी अंबड चौफुली परिसरात धनगर समाज नेते दीपक बोराडे मागील 4 दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या आमरण उपोषणाचा आजचा 4था दिवस पूर्ण झाला असून या दरम्यान त्यांनी निर्जल उपोषण केल्याने त्यांची तब्येत खालावली आहे. तरी सरकार त्यांच्या उपोषणाकडे लक्ष देत नसल्यामुळे समाज बांधवांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर कलावती हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर कृष्णा कोरडे यांनी त्यांच्या आरोग्याची तपासणी करत म्हणाले, 4 दिवस पाणी न प्यायल्याने आणि BP लो झाल्यामुळे किडनीला सूज येण्याची शक्यता दाट आहे असे त्यांनी वर्तवले आहे. सर्वप्रथम मी एक त्यांचा मागील 5 वर्षांपासून माझ्याच तालुक्यात दीपकराव असतात, त्याच्यामुळे त्यांची प्रकृती बघण्याकरता मी माझं स्वतः डॉक्टर कृष्णा कोरडे आणि कलावती हॉस्पिटलतर्फे एक स्वतःची काळजी म्हणून इथं आलेलो होतो. परवा दिवशी पण मी आलो होतो, आज पण आलो. साहजिकच आज 4था दिवस आहे. त्यांनी पाणीही घेतलेलं नाही आहे, काही आमरण उपोषण असल्यामुळे सर्वच गोष्टी आपल्याला माहीतच आहे. परंतु BP आता कमी होतं. त्यांचं BP जवळपास आज मी जे घेतलं तेव्हा 104 म्हणजे 104/62 कमी आहे. त्याच्यामुळेच त्यांना थोडं हायपोटेन्शनमुळे
डोकं जड पडणं वगैरे असा त्रास होतोय. शुगर 62 पर्यंत आहे, ब्लड शुगर, रक्तातली साखर. साहजिकच तब्येत थोडी ढासळत चाललेली आहे, परंतु आता आपण जे रक्ताची तपासणी करता ब्लड घेतले त्यातून आणखीन काही गोष्टी आपल्याला कळतील की किडनीला आणि लिव्हरला किती वेदना अडचण आहे, त्याचे काही त्रास आहेत की नाही. सोबतच आरोग्य विभाग प्रशासन हे त्यांच्या मार्फत त्यांच्या तपासण्या वेगळ्या करतात, पण एका वेगळ्या काळजीपोटी माझ्या एका आपुलकीपोटी मी दीपकरावांच्या तब्येतीच्या संदर्भात माझं स्वतःचं एक नियोजन ठेवत आहे. जर त्यांनी वैद्यकीय उपचार किंवा पाणी घेतले तर संभाव्य काय धोका? संभाव्य धोके उपोषणामध्ये हे भरपूर प्रकारचे असतात. सिव्हिअर डिहायड्रेशनमुळे किडनी फेल्युअरचा धोका असतो, लिव्हर फेल्युअरचा धोका असतो, BP कमी झाल्यावर, रक्तदाब कमी झाल्यावर हृदयाचा सुद्धा त्रास भरपूर वेळ जाणवतो. त्याच्यामुळे धोके असंख्य आहेत. किटोसिस झालं, सर्वच गोष्टी आहेत, परंतु सध्या तरी त्यांची तब्येत एका नाजूक स्थितीमध्ये आहे एवढं मी सांगू शकतो. सल्ला काय असणार? माझा सल्ला त्यांना एक डॉक्टर म्हणून नक्कीच हा आहे की त्यांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत. ॲडमिशन म्हणजे ॲडमिट होऊन सलाईन वगैरे घेऊन आणि पाणी पिऊन बाकी तर आपल्या वैद्यकीय जे काही उपचार असतील त्यांच्या कंडिशनमुळे करायला पाहिजे. पण त्यांनी उपोषणामध्ये सध्या तरी त्यांनी नाजूक परिस्थितीत आहे, कारण की 4था दिवस त्यांनी काहीच प्राशन केलेलं नाही. इलेक्ट्रॉनिक मार्केट परिसरात पेट्रोलिंग दरम्यान PSI वारंगे यांना मिळालेल्या माहितीनुसार गांजा विक्री युवक करत असल्यामुळे पोलिसांनी धडक कारवाई करत गजाआड केलेला आहे. आरोपी हा मोटरसायकल जवळ उभा असताना पोलिसांना पाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे 238 ग्रॅम गांजा आढळून आला. तर त्याच्यासोबत 3 मोबाईल आणि मोटरसायकल मिळून तब्बल 2,19,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आमच्या टीमचे PSI वारंगे त्यांच्या ते पथकासह पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक गोपनीय माहिती मिळाली होती. इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये कोणतरी एक व्यक्ती अंमली पदार्थाची विक्री करत आहे अशी माहिती मिळाल्यावरून ते त्या ठिकाणी ते गेले. त्याच्यामध्ये हा जो आरोपी आहे व्यंकटेश सोनभद्रे, वय 25 वर्ष आहे, हा रेशीमबागचा राहणार आहे. हा एका मोटरसायकलजवळ उभा असलेला दिसला आणि पोलिसांना बघून तो पळून जाऊ लागला. म्हणून संशय आल्याने त्यांनी त्याला पकडले आणि मग त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली. तर त्याच्यामध्ये त्याच्याकडे जवळपास 250 ग्रॅम गांजा त्याच्याकडे मिळाला. मग त्यानंतर त्याचे ते मोबाईल वगैरे जप्त केले, त्याची गाडी जप्त केली आहे. त्याच्यावरून त्याच्यामध्ये हा शेख शकील, शेख सलीम याच्या सांगण्यावरून तो हे काम करत होता. तो त्याला पण त्याच्यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे. आणि हे कोणत्या ठिकाणाहून हे माल आणतात आणि यांचं कशा प्रकारची चेन आहे याबाबतचा तपास सुरू आहे. याच्यामध्ये कितीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि कोण अधिकारी या तपासावर काम करत होते काय सांगा? याच्यामध्ये एकूण 3 मोबाईल, 1 मोटरसायकल आणि 238 ग्रॅम गांजा असा एकूण 2,19,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याच्यामध्ये EPH चंद्रकांत मुमताबादे, PSI वारंगे आणि त्यांच्यासोबतचे अंमलदार होते, यांनी ही कारवाई केली. कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाची कारवाई करण्यात आलेली आहे? माननीय पोलीस आयुक्त सर यांचे ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांचे जे आदेश आहेत त्यानुसार ही सर्व कारवाई सुरू असते. माननीय सहपोलीस आयुक्त रेड्डी साहेब, अपर पोलीस आयुक्त माननीय दाभाडे साहेब आणि DCP झा साहेब आणि ACP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. याच्याबरोबर कुठले आणखी याच्यावरती गुन्हे आहेत का की पहिल्यांदा सापडलेला आहे काय सांगा? या बाबतीमध्ये आणखी आता शेख शकील वरती यापूर्वी सुद्धा एक गुन्हा दाखल आहे याच ठिकाणी. आणि जो हा आरोपी आहे व्यंकटेश सोनभद्रे याच्यावरती काही गुन्हा दाखल नाही यापूर्वीचा, तरी त्याचं पूर्ण रेकॉर्ड वगैरे चेक करून योग्य ती कारवाई करून घेतो. कोल्हापुरी चप्पल व्यवसायाला पुन्हा एकदा मोठ्या संकटांचा सामना करावा लागणार आहे. आता शहराच्या मध्यवर्ती भागापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हॉकी स्टेडियम परिसरातील सुमारे 7 एकर जमिनीवरून नवा वाद निर्माण झाला. तर या जागेची मागणी महिला उद्योग समूहासाठी आमदार अशोकराव माने यांनी केली आहे. मात्र आता कोल्हापुरी चप्पल क्लस्टर देखील व्यवसायासाठी या जागेची मागणी करत असल्याने चप्पल व्यावसायिक संघटना आक्रमक झाली असून कोणत्याही परिस्थितीत ही
ही जागा क्लस्टरसाठी द्यावी, अन्यथा वेळ पडल्यास आत्मदहनही करू असा तीव्र आंदोलन इशारा त्यांनी दिला आहे. आम्ही 1993 पासून कक्षाचे प्रयत्न करून या जागेसंदर्भात संपूर्ण कागदपत्र मंत्रालयात गेले असताना पुन्हा आयुक्ताच्या मार्फत आणि ती जागा आमची मंजूर झालेली जागा अशोकराव माने यांनी पैसा आणि राजकीय दबाव यंत्रणा वापरून प्रशासनावर आमची जागा हडप केलेली आहे. त्यांचा कोल्हापुरात काय संबंध आहे, काय कोल्हापूरसाठी त्यांनी केलेलं आहे आणि आमची हक्काची जागा त्यांनी हडप केलेली आहे. तर त्यासाठी आम्ही त्यांच्या विरुद्ध तीव्र आंदोलन उभा करत आहोत. इव्हन आत्महत्या जरी करायला लागली तर आम्ही मागे पुढे करणार नाही आणि आम्ही आयुष्य हात काढलेलं आहे आणि आम्ही एवढं झुकून जागा मिळत नसे असं दाखवत असेल आमच्या पुढल्या पिढीला कोण देणार आहे, कोण विचारणार आहे. म्हणून आम्ही विचाराची लढाई लढणार, आंदोलन करणार आहोत. पाहिजे तेवढं करायचं तेवढं आम्ही त्यांच्यावर हे करणार आहे आणि त्यांनी केलेले अति चुकीचे केलेलं आहे. तर तिने आमची जागा आम्हाला परत द्यावी, आम्ही त्यांना डोक्यावर घेतो पाहिजे पण आमचा समाज सुखी होईल. त्यामुळे आणि त्यांना हे एवढं महाग होणार आहे की त्यांना कुठल्या गावात जायला आम्ही तोंड ठेवणार नाही. गावोगाव आम्ही त्यांचे आंदोलन करणार आहे, लोकांना जनजागृत करणार आहे. माझं नाव अशोक गायकवाड, कोल्हापुरी चप्पल क्लस्टर चेअरमन.